लक्षात ठेवा, कुणा हाती येणं नाही कुणा हाती जाणं. मी पुण्यात सांगतोय, शेतकऱ्याचा पोरगा आहे, खेड्यात राहिलेला पोरगा आहे, एखादा शब्द चुकू द्या, फक्त त्यातला अर्थ समजून घ्या. कुणा हाती येणं नाही कुणा हाती जाणं, चिंता तुला कसली मग उदासी का म्हणा, सोड चिंता भविष्याची जग वर्तमान, होणारच आहे ते जे लिहिलं या निसर्गानं, घेऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार. लक्षात ठेवा मातानो, इथून पुढे जर कुणावरती विजय मिळवायचा असेल, जर तुम्हाला वाटत असेल मला शेजारणीवरती विजय मिळवायचा, मला याच्यावरती विजय मिळवायचा आहे, डोक्यातून काढा. आपण त्यांच्यावरती विजय मिळवून आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. जर विजय मिळवायचा असेल तर आता आहे या क्षणावरती विजय मिळवायला शिकलं पाहिजे आपण. म्हणून तुम्हाला म्हणतो, घेऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार, मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय. हरलोच कधी खचलोच कधी, मुखातून एकच जयघोष करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शाबास. आता एका लाईनी तुम्ही जरा थोडे आलेत, इकडच्या महिन्याला अजून जेवण जरा वेळ लागते पचायला, बॅलन्स सगळं व्हायला. तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, हळूहळू तुम्ही पण त्या राऊंडवर येतात. तर मला ते तुम्हाला यंत्र द्यायचं आहे, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. ते यंत्र जर तुमच्याकडे असलं, तुम्ही आयुष्यात नेहमी कुठल्याही संकटावरती कुठल्याही रोगावरती तुम्ही मात करू शकता. 100% तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि हे करायचं असेल, तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही अगोदर जर तुम्हाला आनंदायी जीवन जगायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्रेमात पडायला शिकलं पाहिजे. कुणाच्या प्रेमात पडायला शिकलं पाहिजे? आपण कुणाच्या नवऱ्याच्या प्रेमात पडलो, नवरा रागाला तर आपण दुःखी होणार. कुणाच्याही प्रेमात पडा, तो माणसानं तुम्हाला टाळायला सुरुवात केली की तुम्ही 100% दुःखी होणार. मग आज आपण कुणाच्या प्रेमात पडायचं आहे? कुणाच्या प्रेमात पडायचं आहे? अरे आवाज येऊ द्या की. हा, मध्ये कसं प्रेमात स्वतःच्या पडायचं म्हणणार तुम्ही, काहीतरी उगाच सांगायला लागलाय म्हणणार. स्वतःच्या प्रेमात कधी कोण पडतं का? उगाच काहीतरी सांगायला लागलाय, आजपर्यंत झालं नाही. तर लक्षात ठेवा, आता आपण स्वतःच्या प्रेमात पडायचं आहे. या क्षणाला जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती प्रेम करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकत नाही. आणि स्वतःवरती जर प्रेम करायचं असेल तर स्वतःला सांगितलं पाहिजे, आज आयुष्यात तुम्हाला तुमची ओळख आजपर्यंत कधी झालेली नाही, आता मी तुम्हाला तुमची ओळख करून देणार आहे. त्यासाठी तुमच्या अंगामध्ये एनर्जी असणं फार गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, मी आता तुमच्या आवडीचं एक गाणं लावणार आहे. काय लावणार आहे? तर आज पहिल्यांदा तुम्हाला मी सांगायचंय, खळखळून हसायचंय, तुम्हाला तुमच्या प्रेमात आज पडायचंय. तर लक्षात ठेवा, आता एक गाणं मी प्ले करणार आहे. तुम्ही मस्तपैकी जाग्या उभा राहू शकता का? एकेमेकीला पडायचं नाही, चेंगराचेंगरी झाली तर सर माझं मानधन कट करते का? उभं राहू शकता का सगळेजण? राहा बाबू पाया, एका पायावर नाही 2 पाया उभं राहिलं तर चालेल. जेवण जिरलं पाहिजे, त्याशिवाय फ्रेश होऊन उभं राहावं. चला सगळ्या माता उभं राहायचं आहे. आता तुमच्या समोर एक गाणं लागणार आहे. त्या गाण्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या प्रेमात पहिल्यांदा पडणार आहे. तुमचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला एकदा सांगायचंय, बाबा आज तू पहिल्यांदा प्रेमात पडलायस तुझ्या शरीराच्या. जगात दुसरं तुमच्या व्यतिरिक्त तुमचं कोणी नाही. तुम्ही गेल्यानंतर 1-2 तास गाणं गायलं जाईल, 3 तास गाणं जाईल दुःखाचं, 4थ्या तासात डीजे लागतो, टेन्शन घ्यायचं नाही. तर आता एक मस्तपैकी गाणं प्ले होईल. तुम्हाला जसं येतंय, काय म्हणतोय का, तुम्हाला जसं येतंय तसं नाचायचं, लाजायचं नाही, इकडं तिकडं बघायचं नाही. ती भारी नसते आणि मला येणं झालंय. फक्त मनातून फिलिंग घ्यायचं की आता मी माझ्या प्रेमात पडणार आहे. तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं आहे. त्या गाण्याचं नाव आहे, न सांगताच आज हे कळे मला, तुझ्यावरी जीव माझा गुंतला. तुम्ही तुमच्यावर जीव गुंतवायचा, इकडं तिकडं गुंतवून काही उपयोग होणार नाही. तर दादा करा चालू. टाळ्या घ्या सुद्धा, चला जेवण जिरलं पाहिजे.
स्वतःच्या प्रेमात पडला का? जगाला विसरून गेला का? आपल्या जगात कोण आहे? आपल्या जगात तुमचं कुणी नाही, लक्षात ठेवा. जगात तुमचं तुम्ही आहे